महाराष्ट्राच्या भूमीत अशी 8 पवित्र स्थानं आहेत जिथे प्रत्येक ठिकाणी गणपतीचं एक वेगळं रूप, एक वेगळी कथा आणि भक्तीची एक वेगळी अनुभूती पाहायला मिळते. हीच ती पवित्र अष्टविनायक यात्रा. पण तुम्हाला माहित आहे का, या 8 गणपतींच्या दर्शनाचा योग्य क्रम कोणता आहे? प्रत्येक गणपतीच्या नावामागे नेमकी काय कथा दडलेली आहे आणि ही यात्रा शेवटी पुन्हा मोरगावातच का पूर्ण केली जाते? आजच्या या भक्तिमय प्रवासात आपण जाणून घेणार आहोत अष्टविनायकांच्या 8ही रूपांची कथा, त्यांचं महत्त्व आणि त्यांच्याशी जोडलेल्या अद्भुत श्रद्धा. तर चला, मनात गणपती बाप्पाचं स्मरण करून सुरुवात करूया या पवित्र यात्रेला. अष्टविनायक यात्रेची सुरुवात होते पुणे जिल्ह्यातील मोरगावच्या पवित्र भूमीतून. इथे विराजमान आहेत श्री मयुरेश्वर, ज्यांना आपण मोरेश्वर या नावानेही ओळखतो. अष्टविनायकांमध्ये पहिलं स्थान असलेल्या या गणपतीच्या चरणी नतमस्तक होऊनच या पवित्र यात्रेला सुरुवात केली जाते. पण मोरगावचा अष्टविनायक यात्रेचं पहिलं स्थान का मानलं जातं आणि मयुरेश्वर नावामागची कथा नेमकी काय आहे? चला जाणून घेऊया. पुराण कथेनुसार सिंधू नावाच्या असुराने आपल्या सामर्थ्यानं देवदेवतांना त्रास देण्यास सुरुवात केली. तेव्हा गणपतीनं मोरावर आरूढ होऊन सिंधू असुराचा वध केला. म्हणूनच या ठिकाणी गणपतीला मयुरेश्वर किंवा मोरेश्वर म्हणून ओळखलं जातं. आणि विशेष म्हणजे अष्टविनायक यात्रा 8ही मंदिरांचं दर्शन घेऊन शेवटी पुन्हा मोरगावच्या मोरेश्वराच्या दर्शनाने पूर्ण केली जाते. म्हणूनच मोरगाव हे केवळ अष्टविनायक यात्रेचं पहिलं स्थान नाही, तर या संपूर्ण भक्तिमय प्रवासाचं आरंभ आणि पूर्णत्वाचं स्थान आहे. अष्टविनायक यात्रेतील दुसरं पवित्र स्थान म्हणजे सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक. भीमा नदीच्या काठावर वसलेलं हे मंदिर साधना आणि सिद्धीचं पवित्र स्थान मानलं जातं. इथली सर्वात खास गोष्ट म्हणजे सिद्धिविनायकाची सोंड उजवीकडे वळलेली आहे. पुराण कथेनुसार भगवान विष्णूंनी इथे गणपतीची आराधना करून सिद्धी प्राप्त केली, म्हणून या गणपतीला सिद्धिविनायक असं म्हटलं जातं. अष्टविनायक यात्रेतील तिसरं स्थान म्हणजे पालीचा श्री बल्लाळेश्वर. या गणपतीची खास गोष्ट म्हणजे तो एका भक्ताच्या नावाने ओळखला जाणारा एकमेव अष्टविनायक आहे. पुराण कथेनुसार बल्लाळ नावाचा एक लहान मुलगा गणपतीचा निस्सीम भक्त होता. त्याची भक्ती पाहून गणपती त्याच्यासमोर प्रकट झाले आणि त्याला आशीर्वाद दिला. म्हणूनच या गणपतीला बल्लाळेश्वर हे नाव मिळालं. ही कथा आपल्याला एकच गोष्ट सांगते, मनापासून केलेली भक्ती कधीही व्यर्थ जात नाही. अष्टविनायक यात्रेतील चौथं पवित्र स्थान म्हणजे रायगड जिल्ह्यातील महाडचा श्री वरदविनायक. वरदविनायक म्हणजे भक्तांना वरदान देणारा गणपती. पौराणिक कथेनुसार कौंडिण्यपूरचे राजा भीम आणि त्यांची राणी संतान नसल्यामुळे दुःखी होते. त्यांनी गणपतीची मनोभावे आराधना केली. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन गणपतीने त्यांना पुत्रप्राप्तीचं वरदान दिलं. म्हणूनच या गणपतीला वरदविनायक असं म्हटलं जातं. या मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे भक्तांना गाभाऱ्यात जाऊन मूर्तीला स्पर्श करून दर्शन घेता येतं. तसंच इथला नंदादीप अखंड तेवत असल्याचं मानलं जातं. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा हा श्री वरदविनायक अष्टविनायक यात्रेतील अत्यंत श्रद्धेचं स्थान आहे. अष्टविनायक यात्रेतील 5वं पवित्र स्थान म्हणजे पुणे जिल्ह्यातील थेऊरचा श्री चिंतामणी. चिंतामणी म्हणजे चिंता दूर करणारा, मनाला शांती देणारा गणपती. पौराणिक कथेनुसार ऋषी कापिलांकडे एक अद्भुत चिंतामणी रत्न होतं. त्या रत्नामुळे कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकत होती. एका लोभी राजाने ते रत्न कापिल ऋषींकडून हिरावून घेतलं. तेव्हा ऋषींनी गणपतीची मनोभावे प्रार्थना केली. गणपतीने त्या राजाचा पराभव करून रत्न परत मिळवलं. पण ऋषींनी ते रत्न पुन्हा स्वीकारण्याऐवजी गणपतीलाच ते अर्पण केलं. म्हणूनच गणपतीला चिंतामणी हे नाव मिळालं, जो भक्तांच्या चिंता दूर करतो.
मनातील चिंता आणि अस्वस्थता गणपतीच्या चरणी सोपवून भक्त इथे शांती आणि समाधानाची प्रार्थना करतात. अष्टविनायक यात्रेतील 6वं पवित्र स्थान म्हणजे पुणे जिल्ह्यातील लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक. गिरिजात्मक म्हणजे गिरिजा म्हणजेच माता पार्वतीचा पुत्र श्री गणेश. पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने गणपतीला पुत्र रूपात प्राप्त करण्यासाठी याच ठिकाणी कठोर तपश्चर्या केली. तिच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन गणपतीने बालरूपात येथे अवतार घेतला. विशेष म्हणजे हा गणपती डोंगरातील लेण्यामध्ये विराजमान आहे. दर्शनासाठी सुमारे 283 पायऱ्या चढून जावं लागतं. म्हणूनच लेण्याद्रीचा हा प्रवास केवळ दर्शनाचा नाही तर भक्ती, श्रद्धा आणि प्रयत्नांचा अनुभव देणारा आहे. अष्टविनायक यात्रेतील 7वं पवित्र स्थान म्हणजे पुणे जिल्ह्यातील ओझरचा श्री विघ्नेश्वर. विघ्नेश्वर म्हणजे सर्व विघ्न आणि अडथळे दूर करणारा गणपती. पौराणिक कथेनुसार विघ्नासूर नावाच्या राक्षसाने देव आणि मानवांना त्रास देऊन सर्वत्र अडथळे निर्माण केले होते. तेव्हा गणपतीने विघ्नासुराचा पराभव करून त्याचा नाश केला आणि सर्वांना त्याच्या त्रासातून मुक्त केलं. म्हणूनच या ठिकाणी गणपतीला विघ्नेश्वर, विघ्नांचा ईश्वर म्हणून ओळखलं जातं. या मंदिराचा सोन्याचा कळस आणि सुंदर दीपमाळ विशेष आकर्षण आहे. आयुष्यातील अडथळे दूर व्हावेत आणि प्रत्येक कार्य निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी भक्त इथे मनोभावे प्रार्थना करतात. अष्टविनायक यात्रेतील 8वं आणि शेवटचं पवित्र स्थान म्हणजे पुणे जिल्ह्यातील रांजण गावचा श्री महागणपती. महागणपती म्हणजे गणपतीचं अत्यंत शक्तिशाली आणि विशाल रूप. पौराणिक कथेनुसार त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी भगवान शंकर युद्धाला निघाले होते. पण युद्धापूर्वी त्यांनी गणपतीची आराधना केली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. गणपतीच्या कृपेने भगवान शंकरांना विजय मिळाला. म्हणूनच रांजणगावचा महागणपती हा शक्ती, विजय आणि यशाचं प्रतीक मानला जातो. या गणपतीच्या मूळ रूपाला 10 सोंडी आणि 20 हात असल्याची आख्यायिका आहे. आणि आता अष्टविनायक यात्रेतील 8ही गणपतींचं दर्शन पूर्ण झालं. पण या यात्रेची खरी सांगता होते ती पुन्हा मोरगावच्या मोरेश्वराच्या दर्शनाने. कारण अष्टविनायक यात्रा म्हणजे केवळ 8 मंदिरांचा प्रवास नाही तर श्रद्धेपासून पूर्णत्वाकडे नेणारा एक सुंदर भक्तिमय प्रवास आहे. तो प्रवास आहे श्रद्धेचा, भक्तीचा आणि मनाला समाधान देणाऱ्या एका सुंदर अनुभूतीचा. मोरगाव पासून सुरू झालेला हा भक्तिमय प्रवास 8ही गणपतींचं दर्शन घेत पुन्हा मोरगावच्या मोरेश्वराच्या चरणी येऊन पूर्ण होतो. प्रत्येक गणपतीचं रूप वेगळं, प्रत्येक गणपतीच्या नावाची कथा वेगळी, पण संदेश एकच. मनात श्रद्धा असेल, सोबत बाप्पाचा आशीर्वाद असेल तर कोणताही मार्ग कठीण नाही. अशाच भक्तिमय कथा आणि आपल्या देवदेवतांचा अद्भुत महिमा जाणून घेण्यासाठी भक्तितरंग चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जाता जाता बाप्पाचरणी एकच प्रार्थना, बाप्पा आमच्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर कर, आमच्या मनात श्रद्धा ठेव आणि प्रत्येक पावलावर तुझा आशीर्वाद राहू दे. गणपती बाप्पा मोरया.